सो फ्रेंड बघा हा धबधबा आहे आणि याच्या खाली तुम्हाला बघायला भेटत आहे की बरीचशी पब्लिक बसलेली आहे। हे बघा सर्वांची एन्जॉयमेंट चालू आहे मस्तपैकी। गैस हम लोग जा रहे हैं तले के ऊपर हम लोग जा रहे हैं एंजॉय करने के लिए और तला 2 सेकंड की रेंज पे है और हम लोग वहाँ पे जाके बहुत धमाल करने वाले हैं। जॉन ब्लॉग्स आखिर तक देखते रहिए। और यहाँ पर सब लोग खाना खा रहे हैं, खाना खाने का टाइम है, लंच टाइम, नेशनल इंडिया का लंच टाइम हो गया है। देखिए ये दोपहर का टाइम है, सब लोग खाना खाना कंपलसरी है। जिन्होंने भी खाना खाया वो खाना खा सकते हैं। चलो हम लोग तले के ऊपर जा रहे हैं, तले पर हम लोग जाके धमाल करने वाले हैं। इथे पण पब्लिक वाढलेली आहे बघा, तुम्ही सर्वजण एन्जॉय करताय। पण आम्ही शेवटी तल्यावर जाणारच, कारण आम्हाला तला बघायचा आहे। इथून बघा आपल्याला सरळ वरती जायचं तल्यावर। पण आपण तल्याच्या शोधात आहोत, पण तला कुठे आहे ते आपल्याला आता शोधावं लागणार आहे। कन्फ्यूज इथे येऊन कन्फ्यूज झालेलो आहोत। आपण थोडेसे भरकटलो होतो, आपली जी मंडळी आहे ती आपल्याला इकडे दिसत आहे आणि तल्याच्या शोधामध्ये आहोत। भरपूर वर्षानंतर आलोय म्हणून तला शोधायचा आहे। ही बावडी आहे, मी गेल्या ब्लॉगमध्ये पण दाखवली होती। बावडी आहे कन्फर्म आपल्याला माहिती आहे, पण तला शोधायचा आहे आणि बावडीमध्ये धमाल चालू आहे। बावडीमध्ये देखील मुलं एन्जॉय करत आहेत। हे बघा हा आपला दुसरा भाऊ उडी मारणार आहे बघा। एकदम कंजेस्टेड बावडी आहे, छोटीशी बावडी आहे आणि मार मत ना, पकड तू चाहिए तो पकड। ही बघा कंटोल्याची फुलं लागलेली आहेत, पूर्ण झाड भरलेलं, पण एक पण कंटोला तुम्हाला व्यवस्थित साईजचा नाही भेटणार। त्याच्या मागचं रिझन मी तुम्हाला सांगतो। आपले जे आदिवासी बांधव आहेत ते कंटोला व्यवस्थित साईजचा झाला की मार्केटमध्ये विकायसाठी घेऊन जातात, म्हणून तुम्हाला व्यवस्थित साईजचा कंटोला नाही भेटणार। छोटे छोटे कंटोले बघायला भेटू शकतात। सो गाईज रस्ता बघा, रस्ता एकदम अवघडीचा रस्ता आहे आणि चिखलामध्ये अक्षरशः पाय रुतले होते मगाशी, पण तरी पण आपण जिद्द सोडणार नाही आहोत। जंगल सफारी कंटिन्युअसली चालू आहे। गाईज बघा महेंद्र दादाचं म्हणणं बरोबर आहे। आम्ही जरी इथले जुने असलो, स्थानिक असलो, तरी रस्ता चेंज झालेला आहे, डेव्हलपमेंट चालू आहे, त्यामुळे तल्यापर्यंत पोहोचताना थोडा त्रास होत आहे, पण आम्ही तल्यापर्यंत पोहोचलो, माझ्या मते पोहोचलेलो आहोत। काही तला दिसलेला आहे, पण आम्ही आमच्या भावना इथे शेअर करू इच्छितो की हा तला खूप छोटासा तला आहे, एक डबका म्हणू शकतो याला। कारण हा तला जो आहे हा इथून सुरू होत होता, तो त्या डोंगराच्या टोकापर्यंत होता। खूप मोठा असा तला होता, पण थोडीशी निराशा झालेली आहे। सो गाईज पूर्ण डोंगर चढून झाल्यानंतर इथे वरती टेप्यावर पोचल्यानंतर लक्षात आलं की जो तला आपण खूप वर्षाअगोदर पाहिला होता, जो खूप नीट अँड क्लीन होता आणि जो खूप भला मोठा तला होता, तो आज एक डबक्यासारखा दिसत आहे। म्हणून चला काही हरकत नाही, मी तुम्हाला ॲडवाईस देईन, तुम्ही तल्यापर्यंत येण्याची मेहनत करू नका। जर तुम्ही माझा ब्लॉग बघत असाल, तुम्ही एक काम करा, तुम्हाला गवली देवाच्या शेजारी जो झरा वाहतोय तो माझ्या मते खूप छान कम्फर्टेबल आणि लहान मोठ्या सर्वांसाठीच कम्फर्टेबल असा धबधबा आहे। तो तुम्ही तिथे एन्जॉय करा, तल्यापर्यंत येण्याची मेहनत करू नका, कारण काही फायदा नाही आहे। तल्याचं सर्व पाणी गढूळ झालेलं आहे। काहीच दादा आपल्याबरोबर शेअर करत आहेत, कारण दादा इथले घनसोलीच आहेत ना, घनसोली गावातलेच आहेत आणि तल्याची साईज आणि तला जो होता ना नीट अँड क्लीन होता, बरोबर ना, क्लीन एकदम, आणि खूप मोठा तला। आणि आम्ही तेव्हा तल्यापर्यंत पोहोचायचो, आता पण पोचलो, पण आता तो तला काहीतरी वेगळा दिसत आहे। त्या तल्याची साईज तशी राहिली नाही आणि पूर्ण गडूल पाणी झालेलं आहे। सो तू काय सांगशील तुझी लहानपणाची आठवण वगैरे? वडिलांच्या सोबत यायचो लहानपणी, वडिलांच्या सोबत यायचे आणि दादाने सांगितलं जेवणाची व्हरायटी असायची, म्हणजे सर्व जेवण इथे घेऊन येऊन इथे जेवण शिजायचं, सर्व काही इथंच बनायचं।
घरातून आणायचं आणि इकडे बसायचं. पूर्ण कंपनीतली तर तुम्ही ऐकलंच असेल मंडळी. काय बोलले? सो गाईज बघा, हा ब्लॉग बघून तुम्हाला लक्षात असेल, तुम्ही तल्यापर्यंत येण्याची मेहनत माझ्या मते नका करू. जिथे गौली देवाचं ठिकाण आहे, जिथे गौली देवाचं मंदिर आहे, तिथपर्यंत या. त्याच्यावरती चढण्याची मेहनत करू नका. सो गाईज, ब्लॉगचं मेन अट्रॅक्शन इथे सुरू झालेलं आहे. बघा, बँड वाजत आहे आणि फुल धमाल चालू आहे. मी तुम्हाला दाखवतो. चला आपण कच्च्या रस्त्याने जाऊया, कारण आपल्याला हा ब्लॉग कॅप्चर करणं खूप जास्त गरजेचं आहे. फुल धमाल, फुल धमाल. रस्ता थोडासा कंजेस्टेड आहे आणि डिफिकल्ट असता, तरी पण आपण इथे पोहोचणार आहोत. हे क्षण जे असतात ते ऑटोमॅटिकली क्रिएट होतात. बघा, अचानक ही मंडळी आपल्याला इथे भेटलेली आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी धमाल केलेली आहे, ज्या पद्धतीने त्यांनी एन्जॉयमेंट केलेली आहे, खरंच हा क्षण खरंच खूप स्पेशल होता आपल्यासाठी आणि आपल्या ब्लॉगला 4 चांद या क्षणाने लावलेले आहेत. सात समुंदर गोरबायांचं, सात समुंदर खारबायांचं, सात समुंदर खार, सात समुंदर दोन माशांची झोंबी, दोन माशांची झाली ग झोंबी, दोन माशांची झोंबी, दोन माशांची झाली ग झोंबी, दोन माशांची झोंबी. सात समुंदर गोरबायांचं, सात समुंदर सो फ्रेंड्स, आता तुम्ही जी धमाल बघितली, ती धमाल क्रिएट करणारे म्हणजे घनसोली गावातील गौलीदेव बँड यांनी खरंच खूप छान असे ही धमाल इथे क्रिएट केली. आणि हा ब्लॉग होता तो आपली जी आई आहे रंजिताताईची सासू, तिच्या मुले आणि या घनसोली गावच्या या बँडच्या मुले खरंच खूप स्पेशल झाला. या ब्लॉगला 4 चांद लागले या 2 गोष्टींमुळे आपण इथे हे मेन्शन करतो आणि खरंच खूप धमाल झाली. वेळात वेळ काढून आपण इथे आलो आज संडेच्या दिवशी आणि मस्त वाटलं एकदम. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. समोसा है कि खत्म हो गया? गरम समोसा है कि खत्म हो गया? खत्म हो गया. पब्लिक बहुत है, पब्लिक बहुत है. खत्म सब. पाव पाव खत्म हो गया. पहिलं माहिती असलं असतं ना, मी किती भरून चहा आणला तर 10 रुपयाला विकला अरे असता. जा जा, खोटे 1000 तुम्हाला का रुपये कमाई झाली तुला का असती. वलकून आहे तुला. हा बस झाली, जा. मोठ्या मोठ्या गोष्टी नको करू. कोणी कमाई करत असेल ना, चहा बनवशील ना, पब्लिक जाम आहे. 10 रुपये चहा फुल धंदा.
सो गाईज फायनली धबधब्याजवळ पोहोचलेलो आहोत आणि जस्ट काही सेकंदामध्ये तुम्हाला जो मेन धबधबा आहे या लोकेशनचा तो दाखवतोय. या माणसाला आपण फोटोतून वगळलेलं होतं म्हणून याची पर्सनल शूटिंग आपण घेत आहोत, कारण त्याला वाईट नाही वाटलं पाहिजे.
फायनली ब्लॉग मस्त झाला. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला सांगा. आणि आता या ब्लॉगचे एंड करत आहे. याच्या पुढे अजून इंटरेस्टिंग असे ब्लॉग भरपूर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग बरोबर.